नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहोत। तर आता वाजलेले आहेत सकाळचे 5:15। तसं तर आम्ही 4 वाजता उठलो होतो। असं वाटलं होतं की बा तनिष्का झोपली राहणार, पण कशाच तनिष्का पण माझ्या मागेच उठली। तर आता 5:15 वाजले, तर आता तिला मी झोपून दिलं आणि आमची इथं चालू आहे महालक्ष्मी मातेंचा स्वयंपाकाची तयारी। तर सर्वजण उठलेले आहेत, सर्वांच्या आंघोळा झाल्या। तर आता तनिष्काला मी पाण्यामध्ये टाकून देते आणि त्याच्यानंतर मग किचनमध्ये जाते कल्याणी ताईची आणि वहिनीची हेल्प करायला। तर इकडे सकाळीच पूजा पण झालेली आहे, कारण कसं मग लवकर वेळ मिळत नाही, म्हणून मग अगोदर मी यांना पूजा करून घेतली। त्याच्यानंतर मग आम्ही लागलेलो आहोत महालक्ष्मी मातेंच्या स्वयंपाकाच्या तयारीला। तर इथे मी यांना कवळं कट करून घेते, कारण की आमची इथे आहे ना कवळ्याची भाजी करत असतात, म्हणजे ताटावर ठेवायला। पण तसं तर आहे ना भंडाऱ्याला पण कवळ्याची भाजी करत असतात, पण यावेळेस आहे ना आमच्या घरच्या भंडाऱ्यावर आहे ना आम्ही कवळ्याची भाजी करणार नाही आहे, कारण की हे मंडीमध्ये गेले होते तर यांना आहे ना मंडीमध्ये कवळं मिळालंच नाही, म्हणून मग आज आमच्या इथं भंडाऱ्यामध्ये बनणार आहे आलू वाटाण्याची भाजी। तर यांनी आहे ना 10 किलो आलू घेऊन आले होते आणि 2 पॅकेट वाटाण्याची घेऊन आले होते। तर आज म्हणजे कसं आहे, जेव्हापासून महालक्ष्मी बसले ना तेव्हापासून फर्स्ट टाइम आमची इथं ना आलू वाटाण्याची भाजी बनणार आहे महालक्ष्मी मातेंच्या भंडाऱ्यामध्ये। तर इथे आता स्वयंपाक करणाऱ्या बाया पण आल्या होत्या। तर इथे स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली आहे, पोळ्या सुरू झालेल्या आहेत बनवणं। त्याच्यानंतर भाजीची पण तयारी झालेली आहे, कढी वरण तर झालेलं पण होतं। तर आता त्या मावशी आहेत ना ह्या बनवत आहे भाजी आणि दुसरीकडे बनत आहे भात। मला मागच्या काही ब्लॉगमध्ये आहे ना कमेंट आली होती की बा तुम्ही तनिष्काचा अन्नप्राशनचा कार्यक्रम केला नाही का, कारण की तुम्ही तिला चारणं पण सुरू केलेलं आहे। तर कसं आहे, अन्नप्राशनचा कार्यक्रम आहे ना आम्ही लवकरच करणार आहोत, पण कसं आहे महालक्ष्मीच्या कार्यक्रमामध्ये आहे ना आम्हाला इतका वेळ मिळत नाही आहे, म्हणून मग आता महालक्ष्मी झाल्यानंतर मग आम्ही तनिष्काचा आहे ना अन्नप्राशनचा कार्यक्रम करणार आहोत। तर कालच्या पण ब्लॉगमध्ये मला आहे ना एक कमेंट आली होती की ताई तुम्ही तुमच्या घरचे महालक्ष्मी मातेचे जे मुख आहेत ना हे नदीमध्ये त्यांचं विसर्जन करत आहात, तर ते मुख जर आम्हाला दिले तर चालतात का? तर तुम्हाला सांगते, मी आहे ना आईला विचारलं होतं की बा मला कमेंट आलेली आहे तर बा त्यांना ती मुख दिले तर चालते का? तर आईने मला सांगितलं की नाही बा, आपल्या इथं ही पद्धत नाही आहे, पण मी प्रार्थना करते तुमच्यासाठी, कारण की कसं आहे तुमची इतकी इच्छा आहे की बा महालक्ष्मी माता आपल्या घरी आले पाहिजे। तर तुमच्या जर नशिबात असेल ना तर महालक्ष्मी माता आहे ना तुमच्या घरी आहे ना कुठून पण येतीलच। तर चला आता इथे महालक्ष्मी मातेंच्या ताटाची तयारी सुरू आहे। तर इथे अगोदर आम्ही आहे ना त्यांच्या ताटावर ठेवण्यासाठी कवळ्याची भाजी बनवलेली आहे, इकडे आंबे रेडी आहे आणि वरण, आणखीन कढी बनवलेली आहे, कुरडी, पापड, भजे, वडे हे सर्व बनवलेलं आहे। आणखीन भात, पुरणाच्या पोळ्या, साध्या पोळ्या, इकडे दही काढलेलं आहे, तूप काढलेलं आहे आणि दुसरीकडे बनवलेलं आहे ताटावर ठेवण्यासाठी मूठ, फळं आणि दिवे। जय देव जय चरणीच्या भागरिया गुंजून वाजती, देवाचे देवा अंबर गर्जती, आधारनाचे गणपती, शंकर पार्वती पार्वती पार्वती। जय देव जय मंगल मूर्ती, हो श्री मंगल मूर्ती। आसनाचा वाटपा हे सजवन संकष्टी पावावे, करता पडलो प्रवाहे, तू वाटाला रे तू दासाला रे, पाऊस दे तारक संजीवनी रे, प्रसन्नवदने प्रसन्न होसी निर्दासा, क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी सोडी भवपाशा, आंबे तुझ वाचून कोण पूर्विनाशा, नरहरतलीन झाला। तर आरती झाल्यानंतर आमच्या घरच्या 2 महालक्ष्मी आहेत ना, आता आम्ही त्यांची पूजा करत आहोत। काय थांबा मला आहे का? नाही नाही आणि करू आणि करायचं इलही थोडंसं हे करत मांडी घाल, मोनू फोटो मांडी घाल, फोटो काढायचा इकडे शकते का तुमचं?
तर आता इथे आमच्या घरातून महालक्ष्मींची आहे ना पूजा झालेली आहे आणि मिहू तर जेवण करते. तर मिहू इथे आहे ना वरण भात खात होती आणि तनिष्का कसं आहे, तनिष्काला झोप येत होती म्हणून मग कल्याणताईने तिला आहे ना थोडंसं फक्त मोतीचूरचा लाडू आहे ना हा म्हणजे चारला होता आणि चारल्यानंतर मग ती आहे ना थोडंसं खाल्लं तिने आणि मग ती झोपून गेली. आणि त्याच्यासोबत आहे ना आमच्या इथं दरवर्षी आहे ना 2 सुवासनी आम्ही बसवत असतो जेवण करायला. तर यावर्षी कल्याणी ताईची आई आणि त्यांच्या मावशी बसल्या होत्या. तर त्यांनी एक घास खाल्ल्यानंतर मग आता इथे वरच्या हॉलमध्ये आहे ना पंक्ता पण सुरू केलेल्या आहेत, कारण की थोडंसं उशीर झाला होता आम्हाला आणि गर्दी आहे ना ही खूप वाढली होती. तर म्हणून मग आता खालच्या हॉलमध्ये पण बायच्या पंक्ता बसवल्या आणि वरच्या हॉलमध्ये माणसांच्या पंक्ता बसवल्या. तर तर सर्वांचं जेवण झाल्यानंतर मग आता आखरीची पंगत बसलेली आहे आमच्या घरच्यांची, कारण की कसं आहे खूप उशीर झाला होता, 4:30 पावणे 5 वाजले होते. आणि तसं पण आमच्या इथं आहे ना म्हणजे कसं आहे जिथपर्यंत लोकांचे जेवण होत नाही तिथपर्यंत आमच्या इथं आम्ही पण जेवण करायला बसत नसतो. काय खाल्ली तू ओ बाळा? मस्ती चालू आहे आप्पाजी सोबत. दोन्ही आप्पाजी सोबत बसते तू मस्ती करायले. करा करा मस्ती करा मस्त. तर चला आता भंडारा तर सर्व झालेला आहे आणि ज्या स्वयंपाकाला मावशी होत्या ना तर त्यांना आता इथे मी सर्व डब्बे देत आहे, कारण की कसं आहे आम्ही म्हणजे कसं खूप सारं उरतेच आमच्या इथं भंडारामधलं. तर मी आहे ना दरवर्षी या म्हणजे स्वयंपाकाला मावशी असतात ना त्यांना आहे ना भरपूर डब्बा देत असते, कारण की आईचं म्हणणं आहे की बा उरल्यापेक्षा कोणाला दिलेलं हे खूप चांगलं असते. फक्त आम्ही आहे ना आंबील सोडून आहे ना सर्वच देत असतो, म्हणजे वरण भात भाजी पोळी कढी हे सर्वच देत असतो, फक्त आंबील देत नाही, कारण की आंबीलचं कसं आहे आंबीलचा खूप मान आहे आमच्या इथं. तर आंबील सोडून आहे ना आम्ही सर्वच काही देत असतो. तर चला आता हे शूट केलेलं आहे दुसरे दिवस, कारण की आज महालक्ष्मी आहेत ना ह्या उठणार आहेत. तर महालक्ष्मी कसं आहे आता तुम्हाला माहितीच आहे, ज्यांची इथं महालक्ष्मी असतात ना त्यांना माहितीच आहे की बा महालक्ष्मीचं जेवण झाल्यानंतर गाठा पाडण्याचा पण कार्यक्रम होत असतो. तर इथे आता आम्ही तेच करत आहोत. तर इथे आई कथा वाचत आहेत महालक्ष्मींची आणि दुसरीकडे आम्ही कसं आहे ज्या सुवासनी असतात ना त्यांना महालक्ष्मीसाठी ते म्हणजे त्यांच्या डोक्यावर ठेवण्यासाठी ना गाठा पाडत असतात. तर इथे आता आईची कथा होईपर्यंत आम्ही लवकर गाठा पण पाडून घेऊ आणि मग आरती करू. चला आता पूजा झालेली आहे आणि इथे चालू आहे उखाणे घ्यायचा कार्यक्रम. चला घ्या आता उखाणे. आता उखाणे घ्या. हा नाही पहिले कॉमेडी झाली ना, आता सिरियस आहे जरासं. सांगा. हा लक्ष असू द्या माझ्याकडे. हा 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 चला ब्लॉग करताय का चालू? हो सुरू केलेला आहे मी ब्लॉग, तुम्ही फक्त नाव घ्या. उभी होते माडीवर ते चांगलं साडीवर. हा आणि विजयराव सोबत आले मी 2 व्हीलरवर. अरे बाप, महालक्ष्मीसाठी आले 2 व्हीलरवर. अच्छा चला चांगला चल सांगू माझं. 2 व्हीलर गाडीवर. हा तेच 2 व्हीलर गाडी सारखंच आहे. 2 व्हीलर हा उषाताई काय पाहिजे ते काढून राहिली ना. हा सांगा कशा माझ्या जाऊबाई. हा गुलाबांची फूल. हा त्याचे हा सौभाग्य माझे. अरे बापरे मस्त. आता सांगा जाऊबाई मोठ्या. मी सांगू हा ना केळ खाल्लं ना झालं गेलं ना पोटामध्ये. हा तेच म्हटलं. आता सांगू का डबल? नाही दुसरं. आता दुसरं नाही येत ना. बरं ठीक आहे सांगा. तेव्हा लक्ष नाही राहिलं, गंमत विसरून गेली. आता लक्षात नाही बा एवढे चांगले उखाणे चालू आहेत तर शूटच करतो मी. सांगा आता. चांगलं केलं. हा तेच सांगतो म्हणजे दुसरं येतं. तुझा बोलले जाता जाता हा लागली मधात तहान हा आणि सुरेश रावांचं नाव घेते तू माझ्यापेक्षा लहान. अरे बापरे. हा मी तर लहानच आहे, मी सर्वात लहान आहे. हा आता कोण राहिलं ताई. माई. अरे हा माई नाही ते असं करत येतो ना असं. बरं ठीक आहे सांगा.
इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मून. हा मी आहे अंबळकरची सून. जमलं जमलं. आता तुम्ही. कोल्हापूरची महालक्ष्मी हम्म. आणि तुळजापूरची भवानी. हम्म. आनंदरावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी. आता कसं जमलं? आधीपेक्षा आताचं नाव छान आहे. आता कसं जमलं? बघ चांगलं नाव घेतलं ताई दादाचं. कोल्हापूरची महालक्ष्मी, हा तुळजापूरची भवानी, आनंदरावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी. पाहता. हा आता पुन्हा. महादेव के पिंड पर हा झूम रही थी नागर और विजयराव का नाम लेती मैं बनी उनकी सुहागर. अरे अब्बा. हे ते कस नंबर खूपच छान. वहिनी आता या वहिनीचे लंबे लंबे आहेत. हे सगळं लास्ट मध्ये मी याच्यासाठी घेतलं. आमची वहिनी खूप छान छान म्हणते. उखाणे उखाणे. हा सोन्याचे नंदादीप, हा. चांदीची फुलवात, हा. प्रवीणरावांचे नाव घेण्यास करते मी सुरुवात. अरे बापरे. हा चला झाले एक. हा गरम गरम भात त्यात घातला हात, प्रवीणरावांचे नाव घेते 5 मिनिटाच्या आत. झालं दुसरं तिसरं. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर, हा प्रवीणरावांनी दिला मला सौभाग्याचं आहे. झाले 3 4. गुलाबाचं फुल दिसायला त्याचं प्रवीणरावांचे नाव घेते सौभाग्य माझं. चला झाले 4. आता मंगल एक. माते मंगलदेवी वंदन करते तुला, प्रवीणरावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला. अरे बापरे 5 नाव घेतली वहिनी. तेच होते हा द्या ना सांगा ना तुम्ही. हा आता आई घेणार आहे. 1 मिनिट ताई आपण तुमच्याकडे पण येऊ. आईचं होते. हा आई. झाड हा नदी काठी अरुणरावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी. टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. आता ताईकडे आलो आपण. ताई मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला लोंडा, बाबांनी दिला हुंडा, मामानी घेतला आहे आणि विजयरावांच्या जीवनासाठी मी सोडते माहेर. एकच छान म्हणतो. लहान सडक केसाचा आंबाळा घालती मी फिट्ट आणि माझ्या विजयरावांचं नाव ऐकण्यासाठी माझ्या वहिनी करतात माझ्या सोबत खूपच हट्ट. अरे बापरे छान छान. आम्ही तर हट्टच करणार आहोत. हा आणखी. सनमाई के टेबल पर मोबाइल फोन बापरे. और विजयराव के साथ में देखती मैं पिक्चर हम आपके हैं. 3 झाले. काचेच्या बशीत बर्फाचे तुकडे आणि विजयरावांचं नाव घेते सर्व वहिनी माझ्याकडे द्या. नाही लक्ष द्या इकडे. झाले 4. आणखी नाही. कुंकू लावते ठसठशीत, हळद लावते किंचित आणि विजयरावांचं नाव घेते माझे आहे पूर्वजन्मीचे संचित. आणखीन पाहिजे का कोणते नाव? पा तुमची भाषी किती छान छान नावं घेते आमची ननदबाई. हा मग येतात. नाही झाले नावं संपले. हे का दिवाळीला येणार पाहिजे. असं काही नाही. 100 नाही कोणी पाहिजे तुम्ही दिवाळीला पाहिलंही नव्हतो मी. काही दिवस नाही पाहिलं आले ना पाहिलं पाहिजे. चला बाय बघा. हे काही रिकामे काम करू आहे ना हे आहेच ना हे माहेरचं आहे रस्ते. माहेरचं काय आहे माहेरचं आहे रस्ते. आता चालली आजीचा कर बाई येते का तू संग्रामपूरला नमस्कार करणार कागद येऊ चलते का संग्रामपूरला माझ्या निघाली निघाली. चल कधी तयार चलता काय खरंच तनूला न्यायचं नाही. म्हणते ना राहील म्हणते तनूला न्यायचं. हे मागं लागली होता. हे राहिलं का मागं लागली.
तू येतं काय? चल चला या दोघी जणी या चला. सांभाळ काय दोघींनी पासून करते. दादा मस्त फिरून आणते मग तिथे खूप लाड अशी सर्वजण असली की घरामध्ये कलकल मोठी गाडी मोठी बॅग घेऊन येणार कपडे पायी चालत जावं लागते बेटा. गाडी अरे कपडे भरायचे नाही पप्पा. चला चला येतो बस. दिवाळीच्या वेळेस येते माधुरी. चला ओळखली शिला. दिवाळीच्या वेळेस दिवाळीच्या वेळेस येतो मामा. बापरे दादा एकीकडनं एक तिकडनं. चला तर मग फ्रेंड्स, आता महालक्ष्मी तर झालेले आहेत आणि पाहुणे पण घरी निघून गेले. तर आता जे महालक्ष्मी मातेचे जे मुख आहेत ना ते एका बॉक्समध्ये अशा प्रकारे पूर्ण पॅक करून घेऊ आणि ते आता आम्ही यांना पेटीमध्ये ठेवून देऊ. तर आता ह्या महालक्ष्म्या निघणार आहेत आता सरळ पुढच्या वर्षी. तर आता अचानक लाईट पण गेली होती आणि मला काही दिसत नव्हतं, कारण की कसं आहे दागिने खूप सारे घातलेले होते महालक्ष्मींना यावर्षी. तर ते एक एक म्हणजे कसं आहे पाहायला खूप वेळ लागला मला. तर चला तर मग फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स, भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.